नमस्कार मित्रांनो, गावरान पोल्ट्री फार्मवरती सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जी प्युअर गावरान कोंबडी आहे ती अंड्यावर कशा प्रकारे बसवली गेली पाहिजे। तर आपण आज साधारणतः 80 ते 90 अंडे आपण कोंबडी खाली बसवणार आहोत। तर ते कशा प्रकारे बसवले गेले पाहिजे आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आपण जेव्हा कोंबडी अंड्यावर बसवतो तेव्हा आपण जे काही कॅरेट घेतो त्याच्यात काय काय असलं पाहिजे। सगळ्यात खाली मी तूस टाकलेला आहे। हा सगळ्यात कॅरेटच्या खाली तूस टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर वरती हा निंबाचा पाला टाकलेला आहे। तर निंबाचा पाला टाकण्याचं कारण असं की त्याच्यावरचे जे काही पिसवे वगैरे होता किंवा जे काही कीटाणू असतात ते 20-21 दिवसानंतर पण पडत नाही। जे आपण निंबाचा पाला असतो त्याच्यामुळे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा पिसवा येत नाही। आपण साधारणतः 4 कॅरेट मध्ये आपण 80-90 अंडे बसवणार आहोत। आपण बघू की कॅरेट मध्ये अंडे कशा प्रकारे ठेवले गेले पाहिजे। साधारणतः एका कॅरेट मध्ये किंवा एका कोंबडी खाली 17 ते 18 अंडे ठेवले गेले पाहिजे। तर आपण आता कॅरेट मध्ये अंडे ठेवू। मित्रांनो, आपण आता 4 कॅरेट्स मध्ये अंडे ठेवलेले आहेत। प्रत्येक कॅरेट मध्ये आपण साधारणतः 17-18 असे अंडे ठेवलेले आहेत। अशा प्रकारे आपण 4 कॅरेट्स मध्ये अंडे ठेवलेले आहेत। बघा मित्रांनो, आपण आताच कॅरेट मध्ये 17 अंडे ठेवलेले होते व आता आपण त्यांच्यावरती कोंबड्या ठेवल्यात। तर कोंबड्याने सगळे काही अंडे आपल्या उराशी घेऊन ठेवलेले आहेत। एकही अंडा बाहेर दिसत नाही। अशा आपण 4 कोंबड्या बसवल्या होत्या। तर 4ही कोंबड्यांनी सगळे अंडे आपल्या उराशी घेऊन घेतलेले आहेत। हे बघा, हे बघा, हे काही अंडे आहेत। हे बघा, सगळे काही अंडे त्यांनी आपल्या उराशी घेऊन ठेवलेले आहेत। साधारणतः हे बघा 17 अंडे आपण जे काही ठेवले होते ते सगळे उराशी घेऊन ठेवलेले आहेत। तर हे बघा, ही किती ॲग्रेसिव्ह कोंबडी आहे। ही बघा, ही बघा, अशाच ॲग्रेसिव्ह कोंबड्या आपल्याला अंड्याखाली बसवायच्या असतात। ज्या काही ॲग्रेसिव्ह कोंबड्या असतील किंवा अशा सगळे कोंबड्या आपल्या अंडे उराशी घेऊन घेत असतील अशाच कोंबड्या आपल्याला अंड्याखाली बसवायच्या असतात। बघा मित्रांनो, आपणच तिला आत्ताच डिस्टर्ब केलं होतं। तर बघा, ती परत अंडे घोळून आपल्या उराशी घेते।